चला सौरभ रवाना झाला। काय बाई नुसती घाई आणि सगळ्यांचा कलकलाट। बरं झालं सीमा त्याला सोडायला विमानतळावर गेली। ती इथे जर थांबली असते ना तर विमान कधी सुटणार असं करून आपल्या दोघींना हैराण करून टाकलं असतं तिने। चहा पण जरा घाईतच झाला ना म्हणून म्हटलं आता जरा गरम गरम पोहे करूया, चहा घेऊयात। खूप भूक लागली बाई मला। चहाच ठेवलाय मी। बरं केदार कुठे आहे? रूम मध्ये। या केदारचं पण मला काही कळत नाही हा। धाकटा सख्खा भाऊ परदेशी चाललाय, त्याला बाय करावं, हॅपी जर्नी म्हणावं, ते काही नाहीच। जाऊ दे ना रंजुताई, कशाला कोणाला फोर्स करायचं विश करायला। दादांना खूप मिस केलं, ते हवे होते। अगं सौरभ सकाळी बोललाय दादांशी फोनवर पहाटेच। तुला नाही सांगितलं? नाही, मी गडबडीत होते ना। पण झालं ना बोलणं? अगदी गुड। कसे आहेत ते? काय म्हणाले? काय म्हणणार, तिकडे त्यांचा जुना पेशंट भेटलाय त्यांना, त्याचा बंगला आहे। या सगळ्या सिनियर सिटीजन्स ना तो आपल्या बंगल्यावर घेऊन गेलाय। अगं रिकामा आहे ना तो, त्यामुळे काय आता नुसती धमाल चाललीये। खाणं पिणं हिंडणं फिरणं मज्जा, महिनाभर आता धमाल करणार आहेत बघे सगळे। व्हेरी गुड, मस्त। कुणाला फोन करतेस? हॉस्पिटलमध्ये करते जनरल रिपोर्टसाठी आणि प्राचीची कंडिशन पण चेक करायची ना। हो। हॅलो, हां डॉक्टर शिंदे येणार आहेत 9 वाजता चेकअपला। हां, आणि प्राचीची कंडिशन कशी आहे? ओके, गुड, व्हेरी गुड। आणि मिसेस भानुशालींची औषधं चेंज केली? ओके, गुड, ठीक आहे। मी येते 11 पर्यंत, मग बोलू। ओके। राधा, सुहास कसं आहे ग आता? प्लेटलेट्स वाढायला पाहिजेत। प्लेटलेट्स? राधा तू जरा बस बरं इथे, बस बरं बस। आणि आता मला सांग, हे प्लेटलेट्स म्हणजे काय असतं? नाही म्हणजे तुझ्या त्या डॉक्टरी भाषेत नको, सोप्या भाषेत सांगते। अगदी सरळ सोप्या भाषेत सांगते। प्लेटलेट्स म्हणजे आपल्या रक्तातल्या सगळ्यात सूक्ष्म पेशी। प्लेटलेट्सचं काम काय असतं? आपल्या कुठल्याही शिरेला दुखापत झाली तर तिथे धावून जायचं आणि ब्लीडिंग थांबवायचं। बर। आपल्याला जर जखम झाली तर रक्त व्हायला लागतं। हो। पण आपल्या जर प्लेटलेट्स काउंट चांगले असतील किंवा प्लेटलेट्सचं फंक्शन चांगलं असेल तर वाहत्या रक्ताच्या उगमाशी थोड्याच वेळात रक्ताची गुठळी तयार होते आणि रक्त व्हायचं थांबतं। ते काम प्लेटलेट्स करतं। आणि प्लेटलेट्स कमी असतील तर मग ब्लीडिंग थांबत नाही आणि मग जीवाला धोका असतो। आणि जसं एक्सटर्नल ब्लीडिंग होतं तसंच इंटरनल ब्लीडिंगही होतं। म्हणून प्लेटलेट्स काउंट नॉर्मल हवेत। आणि डेंग्यूमुळे खूपच अफेक्ट होतो। बापरे, म्हणजे सुहासची काळजी घ्यायला हवी। पण मला सांग, हा काउंट वाढतो कसा? औषध आणि आहारामुळे। आपल्या रोजच्या आहारामध्ये भरपूर आयर्न पाहिजे। आता सगळा आहार ना तुला विचारूनच ठरवायला हवा बाई। नाही म्हणजे काही विसरायला नको। अरे बापरे, 8:55। आलेच मी। राधा 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 का हळू पडशील राधा। काय बाई बोलायचं या मुलीला आता, कठीण आहे। राधा, तू एक काम कर, बरोबर 9 वाजता ना अंगणात ये। वरनं फ्लाइट जात असली ना की मी वाकून तुला टाटा करतो।
हे बाकी छान झालं बघ. तो तुला दिसला नाही आणि तू त्याला दिसली नाहीस. मनाचं समाधान तर झालं ना व. छान. अगं प्रेमात असंच असूया. आता माझंच बघ ना, मी इकडं आणि माझी बायको तिकडे लांब गावाकडे. पण आम्ही दोघं एकमेकांना रोज बघतोया. प्रत्यक्षात नव्ह पण मनातनं. मला ठाव आहे तुमच्या दोघांचं एकमेकावर लई प्रेम आहे. सुखी राहा तुम्ही दोघं. माझं आशीर्वाद आहे तुम्हाला. थँक्यू काका. बर मी बोलत काय बसलोय, लई काम आहे ती. लव्ह यू सौरभ. अगं सौरभ ऑस्ट्रेलियाला गेलाय. आय मीन आत्ता दिल्लीला गेलाय पण नंतर ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यामुळे घर शांत आहे जरा. उगीच हसणं नाही नाचणं नाही. बरं ते जाऊ दे. तू कशी आहेस? बरी आहेस ना? बरी आता. पण अहो मला ना अधनमधनं खूप मळमळतं आणि धडधडतं पण सारखं. खूप अस्वस्थ व्हायला होतं. अगं अगं रुटीन आहे, नॉर्मल आहे. कशाला घाबरतेस? मी आहे ना. आणि आज दुपारी मी तिथे येईन तेव्हा चेक करेन तुला. ठीक आहे? डोंट वरी. बरं जेवायलाच येतो, चालेल? हो या ना. चालेल ना, काय विचारता. तुमचंच घर आहे, या तुम्ही. आईला काहीतरी छान चटकदार करायला सांग. हॅलो हॅलो गार्गी. हा हा मी म्हंटल आईला छान काहीतरी चटकदार करायला सांग. हो हो सांगते मी. आपण आल्यावर बोलू. हा बाय. हॅलो हॅलो. हा बोल ना. तिला काय झालं? आधी तर बरी बोलत होती. अचानक चला आता 3 महिने आपलं कार्टून आपल्या नजरेसमोर नाही. काय करणार आहे ऑस्ट्रेलियात जाऊन देव जाणे. बहुतेक इंग्लिश गाणी म्हणणार. काय काय सांगता येत नाही. भरोसा नाही त्याचा. काय पण करेल तो. काही करू शकत नाही. एवढे पदार्थ केले होते त्याच्यासाठी. कुठे नेऊ शकला? मला वाटलं होतं काहीतरी करेल युक्ती, पण नाही. सीमा तुला अगदीच काही माहित नाही असं दाखवू नकोस. अगं एअरक्राफ्ट मध्ये खाद्यपदार्थ नेण्यास रिस्ट्रिक्शन्स आहे, तुला माहिती आहे. अहो सीमा वहिनींना वाटलं असेल आपला सौरभ जादूगार आहे, काहीतरी जादू करेल. सीमा वहिनी खरं म्हणजे तुम्ही जायला पाहिजे होता ऑस्ट्रेलियाला त्याच्याबरोबर. काय हो गारवांना? जावं लागणारच आहे मला बहुतेक. पाहिलत ना ती रेवती कशी वागत होती ते. किती माजोरडेपणा करत होती. धड बोलली पण नाही अण्णा माझ्याशी. तिला असं वाटतंय की बहुतेक सौरभ आपली प्रॉपर्टीच आहे. ती जर धड वागली नाही ना त्याच्याशी तर मला तिला सरळ करायला ऑस्ट्रेलियाला जावंच लागेल. काय सांगताय काय गारवांना? काय मजा येईल नाही. त्या रेवतीच्या मागे सीमा वहिनी काठी घेऊन धावते. यश अरे पण प्रथमेश हॉस्पिटल जवळ आपण आलो ना की जरा गाडी थांबवा. मला सुहासला बघायला जायचंय. ओके बरं बरं. आता नीट वागतील बघा ते तुमच्याशी. तुम्ही रक्त दिलत ना तुमचं. अगं त्यात काय आहे? हो घरू अण्णा, पण महत्वाचं काय? सुहास तुमच्यामुळे वाचलाय. यश काय झालं? अहो दाबादा काय? देवा.
प्लीज वाचवा मला, आत घ्या प्लीज. दार उघडा, दार उघडा. हा उघडतो उघडतो. हात आला आता, एकटा माणूस दिसला म्हणून मारता काय त्याला? हात लावायचा ना गाडीला. काय काय यश, तुम्ही अशा अनोळखी माणसाला गाडीत कुठे घेताय? तुम्ही इथं गाडी काढा आधी. हो काढतो काढतो. मी सांगतो तुम्हाला सगळं. काय झाला काय? बाहेर काढ, बाहेर काढ. यश, तुम्ही प्लीज इकडनं गाडी काढ. हा चला चला चला. धरवडना तुम्ही पुढे चला. हो पुढे चला, पुढे चला. तसे हळू 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 हळू. इथे 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 बस. हळू हळू. यश करू नका. राधा, रंजू, रंजे, राधा कुठे आहे? काय सीमा कशासाठी? अगं बाई, यश हे कोण आहेत? काय जा आधी पहिली राधाला घेऊन बोलवणार. राधा, 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 काय झालं? उघड, कोण आहे ते? बरंच लागलंय. क्लीन करून ड्रेसिंग करावं लागेल. यांना आत खोलीत आणा, मी इकडे घेऊन येते. चला चल जरा उठा. असं असं उठून रंजे जरा पाणी घेऊन या आतमध्ये प्यायला. हो आणते. सीमा, हा सगळा काय प्रकार आहे? कोण आहे हा? देव जाणे. हे सगळे तुझ्या यशचे प्रताप आहेत. म्हणजे काय? आम्ही सौरभला सोडून घरी परत येत होतो, तर हा माणूस आपल्या गाडीवर येऊन आदळला. ह्याच्या मागे काही माणसं लागली होती काठ्या घेऊन. पण यश सगळ्यांचे त्राता ना, घेतलं यांना गाडीत. यश पण ना. मला सांग, त्याच्या मागे माणसं लागली होती म्हणजे हा कोणीतरी चोर लफंगाच असणार ना. खरंय तुझं. यश हल्ली काय करेल ना, काही सांगता येत नाही बघ. ह्या सगळ्या गडबडीमध्ये मला मार्केटला जायचं होतं, ते राहून गेलं. मी म्हटलं होतं यश ना, येताना आपण जरा मार्केटला जाऊन येऊया. पण हे सगळं झालं, आम्ही आलो इथे सरळ. मी असं करते, मी मार्केटला जाऊन येते. हो. हा, मी औषध SMS करते, तेवढा पाठवून द्या. यश, त्या माणसाच्या मागे एवढी लोक का लागली होती तेच कळत नाही ना. तो शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही घारवाडना. कळला ना? राधा, किती वेळ लागेल त्याला शुद्धीवर यायला? ब्लड बरंच गेलंय, अजूनही अनकॉन्शियस आहेत. इंजेक्शन दिलंय मी, बघू कसं रिस्पॉन्ड करतात. सीमा वहिनी कुठे आहेत? ती वैतागली आहे त्या माणसाला घरी आणलं म्हणून. ती गेली मार्केटला. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही त्याला घरी कशाला आणलं? अरे काय बोलतेस तू रंजे? त्याला घरी आणला नसता तर लोकांनी मारून टाकला असता त्याला. हे बघ, मी तुला दोष देत नाहीये, तू बरोबरच केलंय. पण तो कोण आहे, काय आहे, आपल्याला काहीच माहिती नाहीये. पोलिसांना नको का कळवायला यश? अरे एक मिनिट, मी बघते ते शुद्धीवर आलेत का. ओके, मला पण हॉस्पिटलला जायला लागेल. थांब, कुठे बोलतोयस? सोडणार नाही मी तुला. सोडा. पुढे चाललात, पुढे चाललात. सोडा. हा, सोडणार नाही मी. काय वाटतं का तुम्हाला? रंजूताई, संपून टाकणार मी एकेकाला. सोडणार नाही मी. सोडा मला. रंजूताई, संपून टाकणार मी सगळ्यांना. संपून टाकणार. राधा, बरी आहेस ना तू? हो, क्षणभर भीती वाटली, पण गुंगीत बडबडत होते ते. मलाही तसंच वाटतंय.
पण डेंजरस आहे ग हे. नाही म्हणजे तिसरीच व्यक्ती समजून उद्या आपल्यालाच मारायचे. तसे चेहऱ्यावरून सभ्य वाटतायत. हो ना, महादेव हा माणूस मारामारी करणारा नाही वाटत, मळ वाटतो. पण दिसतं तसं नसतं ना. आपला केदार कसा गोरा गोमटा आहे, पण त्याचं एक एक काय काय चाललेलं असतं आपण पाहतोच आहोत. हो ना, असा हा माणूस पण चेहऱ्यावरून सभ्य वाटतोय. उगाच विषयाची परीक्षा कशाला घ्यायची. चोर लफंगा असेल तर आपणच गोत्यात येऊ ना. त्यातून घरी घेऊन आलोय आपण याला. बरोबर आहे, पोलीस म्हणतील पोलीस स्टेशन मध्ये घेऊन यायचं ना, नाहीतर हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवायचं. घरी का आणलं? आणि याच्या मागे केवढा मोठा जमाव लागला होता. हे काहीतरी गडबड असणारच. आपण पोलिसांना बोलवूयात. मी बोलवतो पोलिसांना. कुणी आहे का घरात? कुठे गेले सगळे? कुणी बाहेर येईल का? सीमा, पंचमी काय ग? सुहास जवळ बसायचं सोडून इथे कुठे फिरतेस तू? अगं फिरत नाहीये, जरा औषधं घ्यायची होती म्हणून बाहेर पडलेले. कसा आहे सुहास आता? आता बराच बरा आहे तो. म्हणजे अण्णांनी वेळेत ब्लड अरेंज केलं म्हणून वाचला तो, नाहीतर काही खरंच नव्हतं त्याचं. मग डोक्यात प्रकाश पडला ना. आता तरी नीट वागा त्यांच्याशी, त्यांना घ्या घरात. काय सीमा, ती गार्गीच आहे ना ग तिकडे? हो. पण ज्या पद्धतीने ती त्या मुलाशी बोलतीये ना, ते फारसं काही बरं वाटत नाहीये. चल जरा बघूया. ऋषी, खरं सांगू, तू लग्न केलं नाहीयेस हे ऐकून इतका आनंद झालाय ना मला. सांगूच शकत नाही मी तुला. मला एकदम असं फ्री झाल्यासारखं वाटतंय रे. त्या धर्माधिकाऱ्यांच्या घरात ना मुश्किल होतं मला राहणं. तुरुंगात असल्यासारखं वाटायचं रे मला सारखं. पण मला एक सांग, तुझं लग्न कसं नाही झालं? म्हणजे बाबाने तुझ्यासाठी मुलगी बघितली होती ना, मग का नाही लग्न केलंस तू? हो, पण मला ती कल्पनाच सहन नाही. मी त्यांच्याकडे आग्रहच धरला की तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी माझं गार्गी सोबतचं लग्न मोडलंय तेवढं पुरे आहे. पण नंतर तुझंही लग्न झाल्याचं कळलं आणि तेव्हा मी खूप खचलो. पण एक नक्की होतं, आपलं बाळ तुझ्या पोटात असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी नक्की मिळेल अशी आशा होती. म्हणून मग मी पुन्हा एकदा बाबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आमच्यात खूप मोठं भांडण झालं आणि मी घर सोडलं. ऋषी, तू घर सोडलंस? पण मग आता पुढे काय करायचं? तुझी डिलिव्हरी होऊ दे, पण तोपर्यंत कुणालाही काहीही बोलू नकोस. आपण नंतर ठरवू काय करायचं, आणि तोपर्यंत माझंही बस्तान बसेल. ऋषी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण खरंच सांगते, तू लग्न नाही केलंस हे ऐकून ना मला खूप बरं वाटतंय रे.
त्या धर्माधिकाऱ्यांच्या घरी राहणं ना मुश्किल झालं होतं मला. एक एक नमुने आहेत त्या घरात. सीमा वहिनी, गारू अण्णा, यश जिजू, ती रंजू, केदार, इम्पॉसिबल आहेत माहिती सगळे. पण आता या सगळ्यातून माझी मुक्तता होणार आहे. खरंच खूप बरं वाटतंय मला ऋषी.